आता मी 48 आहे. मी आजही 4:30 वाजता उठतो. माझा डाएट फिक्स आहे. माझा डाएट हे करतो. हा नाही भाई पहिल्यासारखं नाही 100% नाही. संडेला माझ्या मुलीबरोबर माझा फ्री टाइम असतो. बॉडी बिल्डिंग हा कधी नेव्हर एंडिंग गेम आहे. हा तुम्ही जेवढं शिकणार तेवढं डेव्हलप होणार. कामाला काम म्हणून करू नका. कामाला ना आवड म्हणून, प्रेम म्हणून त्याला बघा, त्याला लाईक करा, एन्जॉय करा. तेव्हा तुम्हाला सक्सेस कुठेही असू दे, तुम्ही कितीही पाठी असू दे, सक्सेस तुम्हाला भेटणार. तिकडे हल्दनकर म्हणून जिम होती. त्या जिमची कॉम्पिटिशन होती. तेव्हा तिकडे आम्ही प्रकाश कोंडे सरांना बार्बेल कल मारताना बघितलेला. तो जो पिक्चर आहे ना सर, अजून डोळ्यातून जात. जो आपला इंडियन कल्चर आहे, आपले लोक आहेत, त्यांच्या पूर्ण लोकांचं डाएट काढ असतं. डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे मला सांगा. आता कसं जर आम्ही बोलायला गेलो प्रोटीन म्हणजे लोकांच्या डब्यात डब्बा नाहीये बॉस. जिम खरं म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्सची म्हणजे आई म्हटली जाईल माझ्या हिशोबाने. तुम्हाला रनिंग करायचंय, तुम्हाला लेग स्ट्रॉंग पाहिजे, बॅक स्ट्रॉंग पाहिजे, शोल्डर स्ट्रॉंग पाहिजे, जिम मध्ये या वर्कआउट करा. या मुलाखतीचे प्रायोजक आहे बटरेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बटरेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. एक युट्यूबर म्हणून मी तुम्हाला सांगतो, किशोर अण्णा शेट्टी हे नाव खूप प्रसिद्ध आहे. एक मी वैयक्तिक याच्यानुसार सांगतोय, या नावाला प्रसिद्धी नेमकी कधी भेटली? सर प्रसिद्धी जेव्हा मी अब्रॉड वरून आलेलो सर, तेव्हा साईज वगैरे चांगली होती. एक कॉम्पिटेटिव्ह लेवलची बॉडी होती. त्यामुळे लोक बोलायचे, विचारायला यायचे. आणि मला सर्वात चांगली प्रसिद्धी भेटली जेव्हा मी आपला स्वतःचा जिम टाकला. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पोरं रेडी व्हायला लागले, ट्रेनिंग घ्यायला लागले. तर तसंच करून 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 एक नाव झालं देवाच्या कृपेने. तुम्ही ह्या लेवल पर्यंत आता येऊन पोहोचलाय. आता बरेच वर्ष तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये घालवली आहे. खूप प्रतिष्ठा तुम्ही कमवली, नाव कमावलंय. ह्या सक्सेसचा मंत्र काय? सर हार्डवर्क. आणि मी कधी जिम, वर्कआउट आणि डाएट हे मला करायचं म्हणून केलेलं नाही. मला हे आवडतं सर. तुम्ही मला आजही, आता मी 48 आहे. मी आजही 4:30 वाजता उठतो. माझा डाएट फिक्स आहे. माझा डाएट हे करतो. हा नाही भाई पहिल्यासारखं नाही 100% नाही. संडेला माझ्या मुलीबरोबर माझा फ्री टाइम असतो. आम्ही दुपारी काय पाहिजे ते खातो, आईस्क्रीम खातो, पिझ्झा खातो, काय पाहिजे आम्ही एन्जॉय करतो. माझा हे आहे की मी हे काम म्हणून कधी केलेलं नाही. मी जिम मध्ये कधी कधी सकाळी 5ला येतो ते रात्री 11-12 वाजेपर्यंत मी जिम मध्ये असतो. मी कधी जिमला काम म्हणून बघितलेलंच नाही. मला ते आवडतं. मला जिम मध्ये राहायचं, मला डिस्कशन करायला आवडतं की बाबा काय आहे नवीन. मी कधी कधी एवढे लहान पोरं असतात की त्यांच्याबरोबर पण मी डिस्कशन करतो. का म्हणजे मला शिकायला भेटतं. बॉडी बिल्डिंग हा कधी नेव्हर एंडिंग गेम आहे. हा तुम्ही जेवढं शिकणार तेवढं डेव्हलप होणार. माझं यंग जनरेशन आणि ज्यांचा जिम बिझनेस आहे, भले पर्सनल ट्रेनर आहे, काही असेल, त्यांना एकच बोलायचं आहे, कामाला काम म्हणून करू नका. कामाला ना आवड म्हणून, प्रेम म्हणून त्याला बघा, त्याला लाईक करा, एन्जॉय करा. तेव्हा तुम्हाला सक्सेस कुठेही असू दे, तुम्ही कितीही पाठी असू दे, सक्सेस तुम्हाला भेटणारच. ही 110% किशोरची गॅरंटी आहे. इंटरनॅशनल लेवलला तुमचा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? इंटरनॅशनल लेवलला माझा फेवरेट बॉडी बिल्डर फ्लेक्स व्हीलर. मला भरपूर आवडतो. आणि त्याच्यामुळेच आम्ही आमचं प्रत्येक जिमचं नाव फ्लेक्स म्हणून ठेवतो. आपल्या भारतामध्ये पण खूप चांगले चांगले बॉडी बिल्डर. त्याच्यात तुमचा फेवरेट? माझा फेवरेट बॉडी बिल्डर प्रसाद कुमार सर, मुरली सर. नेव्ही मधले मोस्टली बॉडी बिल्डर मला लय आवडतात. आणि माझा म्हणजे ऍक्च्युली बॉडी बिल्डिंग बोलतात ना, त्यांना बघून आम्ही इन्स्पायर झालो. प्रकाश कोयंडे सर. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला प्रकाश कोयंडेला एकदा बघितलेला, जेव्हा आम्ही जिम करत होतो तेव्हा आम्ही पवईला गेलेलो. तिकडे हल्दनकर म्हणून जिम होती. त्या जिमची कॉम्पिटिशन होती. तेव्हा तिकडे आम्ही प्रकाश कोयंडे सरांना बार्बेल कल मारताना बघितलेला. तो जो पिक्चर आहे ना सर, अजून डोळ्यातून जात. म्हणजे तो म्हणजे
आम्ही जो छोटे असताना हिमॅन वगैरे बघायचो ना, मला तसंच वाटलेलं की टीव्ही मधला हिमॅन इकडे कुठे येऊन उभा राहिलाय. बरोबर. मी त्यांना बघायला मी पडदा बिरदा उचलून खालून बिलून जाऊन त्यांना बघितलं आणि तेव्हापासून मला बॉडी बिल्डिंग म्हणजे एक्सरसाइज करायला भरपूर आवडायला लागलं. प्रकाश कोंडे मोठं नाव नाही सर, म्हणजे अल्टिमेट लेजेंड म्हटलं तरी चालेल. त्यांची सारखी बॉडी आहेत असं नाही, पण इच अँड एव्हरी अँगल मध्ये तो माणूस इकडे म्हणजे बोलतो ना, एक कधी आपल्या लहानपणाची एक हे असतं की डोक्यात बसून जातो, तो माझ्या डोक्यात बसलाय. जसं एक कोल्हापूर आपण एक कुस्तीचं माहेरघर म्हणतो ना मित्रांनो, तसं मुंबई सुद्धा एक बॉडी बिल्डिंगचं माहेरघर आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे, जो बॉडी बिल्डिंग करतो, जिम मध्ये वर्कआउट करतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. तर ह्या मुंबईने खूप सारे बॉडी बिल्डर आज दिलेले आहे. एक किशोर सर आहे, सोबत मनीष आडविलकर सर असतील, सुहास खामकर आहे, परत एक आपल्या आता लिजंड ज्यांचं नाव घेतलं ते प्रकाश कोयंडे सर असतील, परत सेलिब्रिटी ट्रेनर होते कोणी एका काळी अलीम अहमद म्हणून सर होते आपले गोवंडीचे. तर असे बरेच बॉडी बिल्डर हे मुंबईने दिलेले आहे आणि इंटरनॅशनल लेवलला त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. सर, बॉडी बिल्डिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी प्रश्न विचारतो, सध्याच्या घडीला कोलेस्ट्रॉल हा एक चर्चेचा विषय आता आहे. कोलेस्ट्रॉलमुळे बऱ्याच जणांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, फॅट पण बऱ्याच जणांचं वाढलंय. तर फॅट लॉस साठी तुमचा मंत्र काय? सर, फॅट हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम नाही आहे. ओके, प्रॉब्लेम ऍक्च्युअली आहे मसल डेफिशियन्सी. मसल तुमच्यामध्ये डेफिशियन्सी आहे. तुम्हाला कुठलाही आजार चालू होण्याचा रिझन असतो की तुमचं डायजेशन चांगलं नाहीये, तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली नाहीये, त्यामुळे होतो. बरोबर. फॅट ओके, व्हर्चुअल विसरल फॅट वगैरे डेंजर आहेत, पण जोपर्यंत तुमचा मसल भरपूर डाऊन असतो तोपर्यंत तुमचं हे नाही. आता म्हटलेलंच आहे, मसल इज अ ऑर्गन ऑफ लॉंजिव्हिटी. मसल हा तुमच्याजवळ जेवढा असेल तेवढं तुम्ही चांगलं हे करणार. जर फॅटच प्रॉब्लेम असतात सर, आजकाल तुम्ही बघितलं असेल की एक पातळ माणूस असतो, त्याला पण हार्ट अटॅक येतोय. त्याचा कधी विचार केला सर का त्याला हार्ट अटॅक येतो? त्याच्या बॉडीमध्ये फॅट नावाची वस्तू नाहीये. तर लिमिटेड असेल काय असेल, मेन प्रॉब्लेम असतो मसल डेफिशियन्सी. जो आपला इंडियन कल्चर आहे, आपले लोक आहेत, त्यांच्या पूर्ण लोकांचं डाईट काढा सर. डाईट मध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे मला सांगा. आता कसं असं सर, आम्ही बोलायला गेलो प्रोटीन म्हणजे लोकांच्या डब्यात येतो डब्बा. डब्बा नाहीये बॉस. तुम्हाला जेवणामध्ये अंडी, चिकन झाल्या, फिश झाला, पनीर झाले, योगर्ट झाला, हा सगळे वस्तू युज करा. तुमचं प्रोटीन क्वांटिटी बघा. लोकांना तो बघायचा नाहीये, मसल वर लक्ष देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट जिम. ओके, लोक पळत राहतात. पळल्यामुळे जर तुमचा फॅट कमी झाला असता, मसल वाढले असते, तर सर तुम्ही मॅरेथॉन रनरला बघा ना. आता मी पण रस्त्यावर रोज वॉकिंग रनिंग करतो, मला पण शॉक आहे, पण त्या लोकांमध्ये फॅट किती आहे? पोट एवढे एवढी मोठी आहेत. बरोबर. त्यांचा मसल हे नाहीये, काय नाही. मेन तुम्ही ट्रेनिंग करा, वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग करा. वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे जिम मध्ये येऊन बाहेर उचलायचंच नाही. तुमचे बॉडी वेट ट्रेनिंग आहे, तुम्ही रेजिस्टन्स बँड ट्रेनिंग आहे, ती ट्रेनिंग करा. मसल वाढवा. मसल वाढवलं की आपला मेटाबॉलिझम वाढेल. मसल मेटाबॉलिझम वाढलं की फॅट आपोआप कमी आहे. लोकांना नॉलेजची भरपूर कमी आहे, नॉलेज नाही है. ते लोक स्टडी करायची नाहीये, तेच दारू घ्यायला बोला, ते लोक बेस्ट क्वालिटी दारू घेऊन जातील, बोलतील नाही लो क्वालिटी का नाही पीना, तकलीफ होगा, अच्छा क्वालिटी का चाहिए. मोबाईल घ्यायला बघा, ज्याचा काही फायदा नाही. तुम्ही साधा मोबाईलवर पण करू शकता, पण स्वतःच्या शरीराबद्दल लोकांना नॉलेजच नाही. लोकांना फॅट लॉस बोललं की पळायला निघतात, 5-5, 10-10 किलोमीटर पळतात. पण रनिंग हा कॅटाबॉलिक आहे, तुमच्या बॉडीमध्ये कार्टिझोल ऍक्टिव्हेट होतात. हे सगळं नॉर्मल गोष्ट लोकांना माहिती नाही. लोकांना काय वाटतं जिम मध्ये ट्रेनिंग करायचं हे नाही. जिम मध्ये ट्रेनिंग करायचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत. नॉर्मल ट्रेनिंग आहे, ऍडव्हान्स ट्रेनिंग आहे, बॉडी बिल्डिंग ट्रेनिंग आहे. जिम खरं म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्सची म्हणजे आई म्हटली जाईल माझ्या हिशोबाने. तुम्हाला रनिंग करायचंय, तुम्हाला लेग स्ट्रॉंग पाहिजे, बॅक स्ट्रॉंग पाहिजे, शोल्डर स्ट्रॉंग पाहिजे, जिम मध्ये या, वर्कआउट करा. कबड्डी खेळायचंय, जिम मध्ये या. तुम्हाला स्विमिंग करायचंय, जिम मध्ये या. सायकलिंग करायचंय, रनिंग जिमला सुद्धा जिम तुम्ही स्वतःच बघताय, ते बोलायची गरजच नाही. पण लोकांना हे सगळं करायचं नाहीये. त्यांना कम्फर्ट झोन मध्ये राहायचंय. का म्हणजे रनिंग हा इझी वस्तू आहे की शूज घातला, सकाळी उठालो, पळालो, कोण पळतोय, कोण चालतोय, कोण काय करतोय, आणि तोच रनिंग बिनिंग करून आल्यावर चाय पितायत, इडली खातायत, त्याच्यामध्ये हे करतात.
ऍक्च्युअली लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेजमुळे आपल्या इकडे सगळं जे डेथ होत आहे, जे फॅट वाढतोय, जो आपल्याला आता आपल्या इंडियाला शुगरचं फॅक्टरी म्हटलं जातं आजाराबद्दल, ते सगळं त्याच्यामुळे होतं. लॅक ऑफ नॉलेज. कारण आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटच जास्त आहे आणि बॉडी हा मुवमेंट करण्यासाठी बनलाय. ओके, लोकांच्या मनात एवढं विचार आहे की बाबा मी सकाळी एक अर्धा तास कार्डिओ केला आणि 45 मिनिट्स वर्कआउट केलं म्हणजे माझं पूर्ण झालं. असं नाहीये बाबा. तुमची बॉडी हा तुम्हाला मुवमेंट करण्यासाठी बनवलं. मुवमेंट करा थोडं तरी. तुम्ही 24 तास म्हटले तर 1 तास, चला 1-1.5-2 तास तुम्ही जिम मध्ये काढला. बाकीचे काय 22 तास, 22 तासामध्ये बाकी झोपलेत. बाकीचे 7-8 तास तुम्ही खुर्चीवर बसून काढले. बॉडीला मुवमेंटच नाही, त्यामुळे अॅक्युम्युलेट होणार. आता सर तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या जिम मध्ये परवाच एक दिवाळीच्या नंतर एक डिस्कशन झालं. असेच आमच्या लोकांबरोबर कधी कधी बोलत जातो. डिस्कशन झालं. डिस्कशन मध्ये विषय निघाला की पहिलेचे लोक एवढे फिट का आणि आम्ही का नाही. पहिलेचे लोक एवढे एवढे तूप खायचे, एवढे एवढे लाडू खायचे, एवढे एवढे फराळ खायचे, तरी फिट होते. तर मी त्याला बोललो तूच बोल. नाही, त्याच्यामध्ये आजकालच्या खाण्यामध्ये केमिकल आहे. ओके, मान्य आहे, केमिकल आहे. बाकी त्याला माहित नाही. पहिलेचे लोक चालायचे, बरोबर. पहिलेचे लोक, आता आमच्याकडे जिम मध्ये बाबा वगैरे येतात. बाबा आम्हाला बोलायचे की डोंबिवली मधून आम्ही आजले गाव इकडून आम्ही स्टेशनला चालत जायचो. म्हणजे अर्धा तास रोज चालत जायला स्टेशनला, अर्धा तास चालत यायला, तिकडून कामावर चालत, कामावर मुवमेंट. आज माणूस चालतोय कुठे सर? आज तुम्ही बाईक घेऊन आलं, तुमच्या बिल्डिंगच्या खाली तुम्ही बघताय हा माझा गेट आहे, तर इकडे कुठे आजूबाजूला आहे. भले तिकडे पार्किंग खाली आहे, इकडे पार्किंग खाली आहे. तुम्ही तिकडे ना लावणार गाडी, तुम्ही गेटच्या बाजूला राहणार, तिकडून घुसून जाणार. तुमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट आहे, तुम्ही भले 3ऱ्या-4थ्या माळ्यावर राहता, तुम्ही चालत नाही जाणार. तुम्ही लिफ्ट बघणार, लिफ्ट भले 25व्या माळ्यावर असेल, तो येऊपर्यंत आम्ही असंच उभं आहे. आम्ही त्याच्यावर नाही बाबा 3रा माळा आहे, किती शिडी असणार, 25, 30, 40 शिडी असणार, चढत जाऊया. नाही, लोक मुवमेंट विसरली, आळशी झालीत, मुवमेंट विसरली आहेत. त्यांना बसून राहायचं आणि फक्त कारणं काढायचे की पहिलेचे लोक असे, पहिलेचे लोक. अरे पहिलेचे लोक शेती करायचे, कामं करायचे. तुम्हाला जमेल? नाही जमणार. त्यामुळे हा जोही प्रॉब्लेम होतोय तुमचा, फॅट बोला, कॅलेस्ट्रॉल बोला, बीपी बोला, शुगर बोला, मेंटल स्ट्रेस बोला, हे सगळं त्याच्यामुळे झालं. पहिले लोकांना काय सर पैशाचा टेन्शन होता ना सर, पण आज नाही. आज पण आहे. पण लोक आज कशाला डिप्रेशनच्या गोळ्या खातायत? पहिले लोक का नाही खायचे? पहिले लोकांना तेवढं हे होतं. लोकांनी ते सोडून दिलं ना सर. मुवमेंट हा सोडून दिला, त्यामुळे हा मेन प्रॉब्लेम चालू झाला. मुवमेंट करा, चाला, वर्कआउट करा, लाईफला एन्जॉय करा. हायकिंग को जाओ, ट्रॅकिंगला जा, सायकलिंग करा, फुटबॉल खेळा, काहीतरी करा. अरे काही करत नाही, 24 तास तो नेटफ्लिक्स मध्ये सिरीज बघत राहतात. त्यामुळे त्रास होतोय सर. सर एवढे वर्ष तुम्ही आज बॉडी बिल्डिंग मध्ये घालवले, तर कधी तुम्हाला स्पॉन्सरशिप असं समोरून आले का नाही कधी? सर स्पॉन्सरशिप असं मी कधी ना स्पॉन्सरशिप साठी गेलोच नाही सर. ओके, का म्हणजे मी एक इंडियाला आल्यानंतर एक कॉम्पिटिशन केला. त्याच्यानंतर माझा त्या वेळेला बोललो की माझा तो बोलतो ना जरा रागिष्टपणा, त्यामुळे मी थोडं डिसअपॉइंट झालो आणि मी कॉम्पिटिशन सोडून दिलं आणि मी फुल्ली जिम मध्ये कॉन्सन्ट्रेट केला की मला जिम करायचंय, जिमचा बिझनेस वाढवायचा आहे. ओके, त्यामुळे मी स्पॉन्सरशिप कडे गेलो नाही. पण आत्ताचा मेन पोरांचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का सर? 110% स्पॉन्सरशिपच्या पाठी पडतायत. ओके, स्पॉन्सरशिप आता माझी सर जिम आहे, मी स्पॉन्सरशिप कोणाला देईल? जो मला पैसे कमवून देईल मी त्याला देईन, बरोबर. तुम्ही त्या स्पॉन्सरशिपच्या साठी तुमची एक क्वालिटी बनवा, एक तुमचा चांगला इंस्टाग्राम हँडल बनवा, जो आजकाल सोशल मीडियाचा चालू आहे. तुमचं नॉलेज शेअर करा, तुमचं हे बनवा, तुमची रीच वाढवा आणि तुम्ही टाइम द्या, तर तुम्हाला चांगलं स्पॉन्सरशिप भेटेल. आजकाल प्रत्येकाचं स्वप्न आहे की तो 1 महिना वर्कआउट नाही झाला त्याला स्पॉन्सरशिप पाहिजे. कसं काय देणार सर? नाही देणार, कंपनी देणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, एवढे असोसिएशन झाले, किती असोसिएशन आहे सर. आता मी एक समजा सर, मी एक प्रोटीनचं म्हणून प्रोटीनवाले स्पॉन्सरशिप देतात, बरोबर. मी कशाला एकाकडे जाऊन बाकी तिघांना नाराज करेन? माझ्याकडे 1 रुपया आहे, मी काय करेन? चाराने देईल, त्याच्यामध्ये एकाचं पण पोट भरत नाही, बरोबर. मेन तर सर माझी एवढी लायकी आहे नाही की मी एवढं बोलू, हे करू, माझं एवढं स्टँडर्ड नाहीये. तरी पण माझा असा विचार आहे की सगळे असोसिएशन एक झाले पाहिजेत. एक झालं, त्या दिवशी आपण एक झालो
त्या दिवशी आपली रीच वाढेल, आपले खेळाडू चांगले चांगले जॉबला लागतील, स्पॉन्सरशिप चांगले येतील, कॉम्पिटिशन चांगले होतील आणि या क्षेत्राला अजून प्रसिद्धी भेटेल. बॉडी बिल्डिंगला चांगले दिवस येतील सर. मेन कसं म्हणजे सर आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. आपलं एक काहीतरी असोसिएशन असू दे. माझी एवढी नॉलेज नाहीये सर, तरी माझा एक बोलतो ना, एक कधी कधी विचार येतो या डोक्यात, बरोबर, की एक नावी समाजला तुम्ही हे बोला, भले तुम्ही एक रिक्षावाल्याला एक चापड मारा सर, रिक्षावाला बरोबर एक लफडा होतं तुमचं, सगळे रिक्षावाले जमा होतील जिम मध्ये, सगळे युनियन जमा होतील, सगळे ते लोक नगरसेवकला पकडतील, ते लोक आमदारला पकडतील, सगळं करतात. आपलं काय आहे सर, बरोबर, आपल्या इकडे तोच प्रॉब्लेम झालाय की आपल्याकडे एकता नाहीये. लोकांना कोण बोलणं, बॉडी बिल्डर आला गेला त्याला वरती न्यायचंय, काय न्यायचंय, त्याला स्पॉन्सरशिप द्यायचंय, काही नाहीये. चाललंय बस तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण प्रगती करत नाही. सर, एक तुमचा फ्लेक्स नावाने आता एक स्वतःचा ब्रँड आहे, जिम आहे, तर अशी बरेच लोक येतात की जिमचं रेट कार्ड बघता, हे सर काहीतरी डिस्काउंट द्या आम्हाला, पण जे चैनीच्या गोष्टी असतात म्हणजे मोबाईल असेल, आपण हॉटेलला जेवायला जातो, त्याचा जो रेट असतो तेच रेट लोक पे करतील, पण जिमच्या रेटला का बार्गेनिंग करतील? सर प्रायोरिटी मेन काय असतो सर, प्रायोरिटी असतो. एक माणसाच्या लाईफमध्ये फिटनेसला प्रायोरिटी किती आहे. आता तुमच्यासारखा माणूस एक जागेवर जाईल, चला आपण एक एक्झाम्पल, प्रोटीन हा लय हॉट सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टवर बोलूया. तो जाईल, तो प्रोटीन बघेल, त्याचे कंटेंट्स बघेल की बाबा काय आहे, कुठल्या कंपनीचं आहे, किती आहे, प्रत्येक ग्राम मध्ये किती प्रोटीन आहे, XYZ बघेल. ओके ग्रेट, पैसे बघणार नाही, घेणार आणि घेणार चांगला जेन्युइन प्रोडक्ट. तेच दुसरा जाणार, तो बघणार डब्बा किती मोठा आहे, त्याच्यामध्ये किती किलो आहे, किती दिवस चालणार, हे बघून घेईल. हाच फरक जिम मध्ये आहे. लोकांना हेल्थला प्रायोरिटी द्यायची नाहीये. ते लोकांना वाटतं की ओके काय नॉर्मल आहे, पण त्यांना आपलं काम आहे की आपल्याला त्यांना प्रायोरिटी कसं माहिती करून द्यायची, त्यांना माहिती दिली पाहिजे. ऍक्च्युली आमच्या जिम मध्ये जेव्हा कस्टमर येतो, स्पेशली फ्लेक्स मध्ये कस्टमर येतात, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे बोलतो ओके की बाबा तुमचा प्रॉब्लेम काय आहे. आता मोस्टली लोक येतात सर, 90% लोक आजारीच असतात, कॅलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे. आम्ही त्यांना समजवतो की बस तुम्ही वर्कआउट करा, 3 महिने बघा, 3 महिन्यानंतर तुम्ही ब्लड चेकअप करा, तुम्हाला रिझल्ट भेटेल, बरोबर. चेंज 110% दिसणारच. जर तुम्ही तुम्ही इकडे पैसे वाचवायला बघताय, तेच तुमचे आज ना उद्या डॉक्टरला जाणार. तुम्ही इकडे 4 करून वाचवणार 4 दिवस आणि त्याच्यानंतर जाऊन एका दिवशी डॉक्टरला 1 रुपया देणार, म्हणजे तुमची पूर्ण कमाई तिकडे राहू. त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे चांगलं हे करा, परफॉर्मन्स करा, तुमचं लाईफ चांगलं जाईल, तुम्हाला एन्जॉयमेंट करता येईल, सगळं होईल. आम्ही असं समजून पण सांगतो, तरी पण 70% कस्टमर समजतात, बाकी नाही समजत. सर, शेवटचा प्रश्न, आतापर्यंत जेवढे तुम्ही अचिव्हमेंट मिळवले, जेवढ्या स्पर्धा खेळला, किताब पटकावले, तर ह्या सर्व यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? मेन तर माझ्या आईला, ती कधी पण माझ्या पाठी उभी राहिली. बाकी माझ्या सरांना, का म्हणजे आमची लायकी नव्हती, आम्ही 0 मधून गेलेलो सरांकडे. आज जे काही आहे, बाबा मांजरेकर, मनोज पवार सर, अनिल सर, या लोकांमुळे आज आम्ही इकडे उभे आहे. जो कोई भले चला आज म्हणायला गेलं त्यांच्यापेक्षा मी नॉलेज मध्ये जास्त आहे, बॉडी बिल्डिंगच्या याच्यामध्ये मी शिकलो, पण मला पहिली पायरी चढायला शिकवली सरांनी की बाबा एक्सरसाइज काय आहे, वर्कआउट काय, कॉम्पिटिशन साठी कसं तयारी ठेवायचं, माइंड कसं स्टेबल ठेवायचा, ते सगळं त्यांनी शिकवलं. त्याच्यामुळे आज आम्ही पहिली पायरी चढलो, त्यामुळे आज आम्ही थोडं टॉपवर आलोय. तर सर आणि आई हे दोघं माझे, आणि आता मेन म्हटलं की फॅमिली सपोर्ट. आता पण माझी वाईफ मला डाईट मध्ये, मला काही असेल तर कधी कधी तर मध्ये सर थोडंसं माझं ऑपरेशन वगैरे झालेलं, त्यामुळे मी थोडंसं डाऊन वगैरे झालेलो, तेव्हा सगळे बोलायचे की आता नाही होणार, परत रिकवर ना. तेव्हा माझ्या वाईफनी मला मेंटली सपोर्ट केला, बोलले की नाही तू करू शकतोस, तू कर, स्लोली कर, तू डाईट तरी चालू कर, हे कर ते कर, मेंटली सपोर्ट. सर बॉडी बिल्डर हा कितीही मोठा असू दे, जोपर्यंत त्याचा लाईफ पार्टनर, त्याची आई, त्याची फॅमिली त्याला सपोर्ट नाही करणार ना सर, तो काही करू शकत नाही. बॉडी बिल्डिंग हा 1 मॅन
वन मॅन शो बोलला जातो की हा एक आदमी सफर करताय, एक आदमी हे करताय, पण हा वन मॅन शो गेम नाहीये. हा तुमचा पूर्ण फॅमिलीचा. आज तुम्ही इकडे बिंदास येऊन तुम्ही रेकॉर्डिंग करताय का सर? का म्हणजे तुमची फॅमिली, तुमची बायको, तुमची आई, तुमचे पूर्ण सगळ्यांना सांभाळते, घर सगळं चांगलं ठेवते, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री होऊन तुम्ही फिरताय. आम्ही महिलासारखं कुठे पण जातो, कुठे पण येतो. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून हे सगळं चालतं. कधी पण माझं बोलणं एवढंच आहे की एक फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे, गुरुचा आशीर्वाद पाहिजे, आईचा आशीर्वाद पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकतो. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलखुलासपणे तुम्ही संवाद साधला. म्हणजे मी स्वतःहून सांगतो, मी खोटं बोलत नाही कधी. आतापर्यंत जेवढ्या काही मी इंटरव्ह्यू घेतल्या, खूप इंटरव्ह्यू घेतले, मोठमोठ्या बॉडी बिल्डरांचे इंटरव्ह्यू घेतले, तुम्ही पण माझं युट्यूब चॅनल बघितलंय. इतका दिलखुलास संवाद आणि नॉलेज, म्हणजे नॉलेजचा पूर्ण साठा आहे सरांकडे. तर मित्रांनो, सरांनी खूप छान मार्गदर्शन केलंय. स्वतः तुम्ही आत्मसात करा. बॉडी बिल्डिंग हा गेम कसा आहे, फॅमिली सपोर्ट शिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात उतरूच शकत नाही. या बॉडी बिल्डिंग मध्ये आहार हा किती महत्वाचा असतो आणि मेन पॉइंट स्टेरॉइड किती घातक आहे शरीराला, याचं सुद्धा एक्सप्लेनेशन किशोर सरांनी केलेलं आहे. तर तुम्हाला सरांची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू.